ह्याने होणार आहे. आणि गेल्या 4 महिन्यामध्ये पडलेला पाऊस, तर या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त नुकसान हे मोहोळ तालुक्याचं झालं आहे. तर आपण ॲडिशनल कलेक्टर इथं आहे, प्रांत आहेत, आपण प्रांताने ॲडिशनल कलेक्टरवर सूचना करणार की ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, त्याच्या जमिनीत पाणी गेलेलं आहे, त्याची जनावरं वाहून गेलेले आहे, उभी पिकं वाया गेलेली आहेत आणि शेतकरी आज अक्षरशः वायावर आहे. तर आपण या राज्याचे मंत्री म्हणून जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या प्रत्येक शेतकऱ्याचा पंचनामा करण्यात यावा. जी जनावरं वाहून गेलेली त्या जनावरांना पंचनामा करण्यात यावा. ज्यांची घरं पूर्ण पाण्यामध्ये गेलेली आहेत त्या घराचा पंचनामा करण्यात यावा. आणि माझ्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना या आपत्कालीन परिस्थितीमध्ये शासनाने कुठेतरी आधार द्यावा, त्यांना 2 पैसे मिळावं, या संदर्भात आपण अधिकाऱ्यांना, वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना करावी. आणि आपण इथं आल्या त्याबद्दल मी आपला आभारी आहे. सर्वप्रथम ज्या ज्या घरांचं नुकसान झालं आहे, घरामध्ये पाणी शिरलेलं आहे, त्यांना तर तातडीची 5,000 रुपयाची मदत आपण इंडियामध्ये लगेच देतो. त्यांच्या घराचं जे धान्य असेल, कपडे असतील, भांडी असेल, याचं नुकसान याचा आकलन करून आपण त्याला 5,000 रुपये देतो. ते पहिल्यांदा तातडीने लगेच देऊ टाका, 5 रुपये लगेच वाटप चालू करून टाका. तर त्याचे पंचनामे आपण मागच्या 2-3 दिवसात आपण करत आलेलो आहोत. की आपण जी सुरुवात जी केली आहे ती वारंवार नुकसान होत असेल तर आपण त्यांना 5,000 पहिले आणि मग त्याचं जे काही अन्य जे नुकसान झालेलं आहे, त्यांच्या वास्तूचं नुकसान झालं असेल, त्यांच्या घराचं नुकसान झालेलं असेल आणि याच्यामध्ये अंशतः आणि पूर्णतः हा जो त्याच्यामध्ये भाग आहे. पंचनामा करत असताना जर का एका पण भिंतीला तडा गेलेला असेल तर ते पूर्णतामध्येच धरलं पाहिजे. भिंत आज उभी आहे पण ते 3 महिन्यात ती भिंत पडू शकते. असं गरज लागली तर पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना सांगा सर्वे करायला, परंतु सरळ सरळ आहे. 4 भिंतीपैकी एक जरी भिंत कोसळली असेल किंवा तिथे खूप कोसळत आलेली असेल तर ते पूर्णतामध्ये धरा. आणि त्यांना जी काही पूर्णताची मदत पूर्ण 1,10,000 की 90,000 रुपये ती पूर्ण मिळायला पाहिजे. बरोबर, हा एक विषय. आणि दुसरा पंचनामे, मगाशी मी आलेल्या सूचना केल्या आहे, त्याच्या पालक बरोबर त्यांनी पुन्हा आठवण करून देतोय. पंचनामे हे सहानुभूतीपूर्वक झाले पाहिजेत आणि पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करा, जेणेकरून आम्हाला शासनाला त्याच्यामध्ये मदत ही जाहीर करत असताना नुकसानीची जोपर्यंत आकडेवारी समोर येत नाही तोपर्यंत मदत जाहीर करता येते. मग त्या अनुषंगाने आपण ते पंचनामे अगोदर तातडीने लगेच पूर्ण करा. 2 सर्कल घेतले म्हणून काम घेतले, बाकी सगळे बाकीच्या सर्कलने भरपूर पाऊस झालेला आहे, भरपूर नुकसान आहे. 2 सर्कल फक्त घेतले. तोच विषय झाला की जिथं पीक पिवळं पडले ते स्पष्ट आहे की तिथं पाणी साठलं पिवळं पडले ते सरसकट घ्या. मी मगाशी सांगितलं, जिथे नुकसान नैसर्गिक आपत्तीमुळे जिथे जिथे नुकसान झालं आहे त्या ठिकाणचे पंचनामे झाले पाहिजे. अतिशय क्लिअर आहे. बरोबर. त्यामुळे ज्या सर्कलमध्ये समजा जरी आता काही ठिकाणी पाऊस एका ठिकाणी जास्त पडलेला आहे, ते वाहून पाणी दुसऱ्या ठिकाणी गेलेलं आहे, अशा वेळेस ज्या ठिकाणी पाणी वाहून गेलं आहे त्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली नसते, त्याचं नुकसान झालेलं आहे. आपण केलं पाहिजे. बरोबर नाही. म्हणून आपण हे पुढच्या 2 महिन्याच्या आत ही कारवाई करायची. घरकुलाच्या बांधकाम व्यक्तीला आपण 5 वर्ष वाढवून देण्याचा निर्णय घेतला, त्याची अंमलबजावणी होताना दिसली पाहिजे. त्याला कुठेही अडचण येता कामा. ठीक आहे, ज्या ठिकाणी सोर्स नाही समजू शकतो, ज्या ठिकाणी सोर्सेस सगळे आयडेंटिफाय करा. अजून एक प्रश्न आहे आपल्या याच मतदारसंघासंदर्भातला. आता 65 मिलीमीटर पेक्षा जास्तीचा पाऊस झाला असेल तरच त्या गावामध्ये अतिवृष्टीचा पंचनामा आहे. आणि हे जे पंचनामे केले जातात ते सर्कल निहाय, म्हणजे समजा नरखेड सर्कल आहे किंवा अनगर सर्कल आहे, तर त्या सर्कलच्या परिसरामध्ये 20 गावं येतात, काही ठिकाणी 15 गावं येतात. आमच्या इथं असं झालंय की त्या सर्कल मधलं मोजमाप आलंय समजा 50 मिलीमीटर, त्याच्या शेजारच्या गावात 100 मिलीमीटर पाऊस पडला, काही ठिकाणी 150 मिलीमीटर पडला. परंतु आपल्या रेकॉर्डवर सर्कलच्या गावातलं जे इंडिकेशन किंवा जे आपलं मोजमाप आलेलं आहे त्याच्या अनुषंगानं त्या सर्कलचे पंचनामे करायचे का नाही असं डिसाईड होतं. हा एक म्हणजे प्रश्न आहे. दुसरं, सलगचा पाऊस, सततचा पाऊस आपल्याकडे JR मध्ये स्पष्ट उल्लेख आहे की सततचा पाऊस असल्यानंतर त्या ठिकाणचे पंचनामे सरसकट करायचे. आता ज्या ज्या शिवारामध्ये पाणी साठल्यामुळं ती पिकं सगळी पिवळी पडतात,
पाणी साठलं, पिकं पिवळी पडणं म्हणजेच तिथं पाणी साठलं, हा सरळ नियम. म्हणजे पिवळं झालेलं पीक दिसलं तर कुठलंही असू द्या, उडीद असू द्या, तूर असू द्या, ऊस असू द्या, अजून काही असू द्या किंवा फळबाग असू द्या, हे सरसकट पंचनामे झाले पाहिजे. आता पंचनामे करत असताना आता द्राक्षाच्या बागांमध्ये गुडघ्यापर्यंत पाणी साठलेलं आणि द्राक्षाच्या बागेच्या नुकसानामध्ये काउंटच करत नाही. त्याच्या एवढं नुकसान तर कोणाचंच नाही, त्याचं तर इन्व्हेस्टमेंट खूप आहे. केळीची बाग असेल धरतच नाही आपण ऊड तुरीत मूग असं धरतोय. माझं मत असं आहे की जिथं जिथं जे पीक पिवळं पडलेलं आहे याचा अर्थ ते वॉटर लॉगिंग झाल्यामुळेच आहे, तिथं पाणी साठल्यामुळेच आहे. आणि मग आपण मोजत बसतोय की सलग 5 दिवस 1000 mm पाऊस पडला का. आता ते मोजायची व्यवस्थाच कुठे आपल्याकडं. ह्या गावात मोजलं गेलं तर पुढच्या गावात मोजण्याची व्यवस्थाच नाही, आणि ह्या गावात पाऊस पडला नाही तर पुढच्या गावात मुसळधार पाऊस पडला नाही. माझ्या सर्कलमध्ये मी जिथं माझ्या त्या भागात येऊन येतो तिथं नरखेडमध्ये 50 mm आत आहे आणि त्याच्या शेजारी 5 किलोमीटर 1.5 किलोमीटरच गाव आहे पुणेश्वर, 150 mm पेक्षा जास्त. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत प्रशासनाला आदेश पाहिजेत की तुम्ही क्रायटेरिया काय ठरवा की पिवळे पिळलेलं पीक दिसेल तर ते वॉटर लॉगिंगमुळे पाणी साठल्यामुळे झालेलं आहे, त्यामुळे सरसकट पंचनामे. आणि त्याच्या शेतात फळबाग असो, तृणधान्य असो किंवा भुईमुग असो, ज्वारी असो, जे काय असेल ते कुठलंही पीक असू द्या ते रेकॉर्ड घेतलं पाहिजे. नंबर 1. नंबर 2, तुमच्या पीक पाणीमध्ये 7/12 जे एखाद्याची नोंदच नसेल, 7/12 नोंद वेगळी आणि प्रत्यक्षात लावलं पीक वेगळं, त्याचं काय करणार हा एक प्रश्न आहे. आणि ते ऍग्रीस्टॅग जे आहे, ऍग्रीस्टॅगच म्हणतात ना त्याला, ज्यांच्याकडे ते ऍप डाउनलोड केलेलं नाही किंवा जो शेतकरी ऍग्रीस्टॅग मध्ये नाही त्याच्या पंचनामे करणं हे अत्यंत आवश्यक आहे. ते पंचनामे पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये पूर्ण करायचे आहे. आता जी काही आढावा बैठक आपण आयोजित केलेली आहे, राज्यमंत्री म्हणून महसूल, ग्रामविकास, अन्न नागरी पुरवठा ही 3 खाती सर्वसामान्य जनतेशी निगडीत असलेली महत्वाची खाती आहेत. विशेषतः महसूल विभागाच्या अंतर्गत आपण जो सेवा पंधरवडा आपण जो राबवत आहोत त्याच्यामध्ये प्रामुख्याने पांदण रस्ते ह्याच्यावरती आपण भर दिलेला आहे. शिवार फेरीच्या माध्यमातून आपण पांदण रस्त्यांची आपण नोंद सर्वे करणं, त्याची नोंद करणं, त्या व्यतिरिक्त ज्या ज्या गावांमध्ये 23 नंबरला म्हणजे ग्रामपंचायतच्या 23 नंबरला ओढलेले रस्ते नसतील परंतु महसूलच्या रेकॉर्डमध्ये रस्ते आहेत, ते सर्व रस्ते आपण 23 नंबरला ओढून घेणे ही देखील एक म्हणून आपल्याला सर्वांना हाती घ्यायची. सर्व ग्रामसेवकांनी ही बाब लक्षात घ्यायची आहे की आपण जेवढे आपल्या गावाच्या हद्दीमध्ये असलेले महसूलच्या रेकॉर्डला असलेले रस्ते हे 23 नंबर आपण सगळे ओढून घ्यायचे आहे. ह्या 2 गोष्टी मला फक्त थोडक्यात फक्त आढावा द्यायला जास्त नको आता की आपण पांदण रस्त्याच्या बाबतीत किती शिवार फेऱ्या आपण केल्या, लोकप्रतिनिधींना आपण विश्वासात घेतलं होतं का, लोकप्रतिनिधींसोबत आपण किती शिवार फेऱ्या केल्या, ज्या आपण पांदण रस्त्यांचे किती सर्वे केले आणि किती नोंदणी आपण केल्या.